गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करते की मी महाराष्ट्र राज्याची उपमुख्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व ससद्विवेक बुद्धीने पार पाडेन. 28 जानेवारी 2026 महाराष्ट्राच्या राजकारणातील एक झंझावाताचा शेवट झाला. अजितदादा पवार यांचं अपघाती निधन झालं आणि संपूर्ण राज्य सुन्न झालं. पण राजकारण हे अत्यंत क्रूर असतं. इथे रडण्यासाठीही वेळ नसतो, कारण सत्ता आणि वर्चस्वाची भूक असलेले अनेक जण संधीची वाट पाहत दबा धरून बसलेले असतात. अशाच एका वादळी परिस्थितीत पतीच्या निधनानंतर अवघ्या 72 तासात डोळ्यातील अश्रू पुसत एक महिला महाराष्ट्राच्या राजकारणाची धुरा सांभाळायला पुढे आली आहे. त्या आहेत सुनेत्रा अजित पवार. महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच एक महिला उपमुख्यमंत्री झाली. पण हा प्रवास सोपा नाही. हा काट्यांचा मुकुट आहे. आज आपण पाहणार आहोत कोण आहेत सुनेत्रा पवार, त्यांची पार्श्वभूमी काय आणि त्या दादांनी निर्माण केलेला बेंचमार्क गाठू शकणार आहेत की नाही. सुनेत्रा पवार यांची ओळख केवळ अजित पवारांच्या पत्नी एवढीच मर्यादित नाही. त्या मुळातच एका मोठ्या राजकीय घराण्यातून आल्या आहेत. त्यांचा जन्म धाराशिव, उस्मानाबाद जिल्ह्यातील प्रभावशाली पद्मसिंह पाटील यांच्या कुटुंबात झाला. त्यांचे वडील आणि भाऊ यांची राजकारणातील मोठी नावं आहेत. सुनेत्रा वहिनींचं प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण हे त्यांच्या गावी आणि उच्च शिक्षण पदवीपर्यंत झालं. त्या सुसंस्कृत आणि सुशिक्षित गृहिणी म्हणून ओळखल्या जात असल्या तरी त्यांच्या घरात राजकारणाचं बाळकडू त्यांना लहानपणापासूनच मिळालं होतं. अत्यंत शांत, संयमी पण तितक्याच कणखर अशी त्यांची प्रतिमा आहे. दादांच्या फटकळ स्वभावाला शांतपणे हाताळण्याची किमया केवळ त्यांच्याकडेच होती. 1985च्या सुमारास सुनेत्रा पाटील यांचा विवाह बारामतीच्या पवार घराण्यातील उदयोन्मुख नेतृत्व अजित पवार यांच्याशी झाला. एका बाजूला शरद पवार यांच्यासारखं उत्तुंग नेतृत्व तर दुसऱ्या बाजूला प्रशासकीय कामाचा धडाका लावणारे अजित पवार. अशा दोन टोकांच्या व्यक्तींमध्ये सुनेत्रा वहिनींनी घराची जबाबदारी अत्यंत समर्थपणे सांभाळली. त्यांना पार्थ आणि जय ही 2 मुले आहेत. पार्थ पवार यांनी राजकारणात प्रवेश केला असून जय पवार हे कौटुंबिक व्यवसाय आणि युवा संघटन पाहतात. मुलांच्या जडणघडणीत आणि दादांच्या व्यस्त वेळापत्रकात घराचा कणा म्हणून सुनेत्रा वहिनीच उभ्या राहिल्या. सुनेत्रा पवार अनेक वर्षे पडद्यामागून बारामतीतील सामाजिक कार्य करीत होत्या. एन्व्हायरमेंटल फोरम ऑफ इंडियाच्या माध्यमातून त्यांनी पर्यावरण आणि महिला सक्षमीकरणाचं मोठं काम केलं आहे. त्या स्वतः विद्याप्रतिष्ठानच्या विश्वस्तही आहेत. मात्र त्यांचा सक्रिय राजकारणातला खऱ्या अर्थानं प्रवेश हा 2024च्या लोकसभा निवडणुकीत झाला. बारामती लोकसभेसाठी नणंद विरुद्ध भावजई म्हणजेच सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार असा ऐतिहासिक सामना रंगला होता. हा सामना केवळ मतदारसंघासाठी नव्हता, तर तो होता पवार घराण्यातील वर्चस्वासाठी. त्या निवडणुकीत सुनेत्रा पवार यांचा पराभव झाला खरा. सुप्रिया सुळे यांनी आपली जागा राखली. मात्र निवडणुकीने सुनेत्रा वहिनींना राजकारणातील काटाकुटी आणि डावपेच यांचा प्रत्यक्ष अनुभव दिला. पराभवानंतर त्या खचल्या नाही, तर उलट त्यांनी जनसंपर्क वाढवण्यावर भर दिला. पुढे त्या राज्यसभेच्या माध्यमातून संसदेतही गेले. 28 जानेवारी 2026 रोजी अजित पवारांच्या निधनानंतर पक्षात मोठी पोकळी निर्माण झाली. राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट विखुरण्याची भीती निर्माण झाली होती. विरोधी पक्षांकडून आणि पक्षांतर्गत गटांकडून सत्तेवर कब्जा मिळवण्याचे प्रयत्नही सुरू झाले. अशा वेळी पक्षाला आणि कार्यकर्त्यांना एक हक्काचा चेहरा हवा होता. पक्षातील ज्येष्ठ नेत्यांच्या आग्रहास्तव आणि राज्याची स्थिरता राखण्यासाठी सुनेत्रा वहिनींनी आपल्या वैयक्तिक दुःखाला बाजूला सारलं. माझे पती ज्या कामासाठी झटले ते काम अर्धवट सोडून चालणार नाही, या एका विचाराने त्यांनी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारण्याचे मान्य केले. हे बलिदान मोठे आहे, कारण पतीच्या निधनानंतर सुतक पाळण्याऐवजी त्या राजधर्माचे पालन करायला निघाल्या आहेत. सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री झाल्या असल्या तरी त्यांच्यासमोर आव्हानांचा हिमालय उभा आहे. दादांचा वारसा. अजितदादांची कार्यपद्धती ही सकाळी 6 वाजता कामाला लागणे अशी होती. त्यांचा प्रशासनावर जबरदस्त वचक होता. तो वचक सुनेत्रा वहिनी निर्माण करू शकतील का, हा मोठा प्रश्न आहे. त्यानंतर पक्षाचे अस्तित्व. शरद पवारांसारख्या भीष्म पितामहासमोर स्वतःचा पक्ष टिकवून ठेवणं
आणि आगामी निवडणुकांमध्ये कार्यकर्त्यांना बळ देणं हे त्यांचं प्रथम कर्तव्य आणि काम असेल. प्रशासकीय अनुभव. जरी त्या राजकीय कुटुंबातून आल्या असल्या तरी मंत्रालयाचा कार्यभार तांत्रिक आणि गुंतागुंतीचा असतो. अर्थसंकल्प मांडणे, विकास कामांना गती देणे यासाठी त्यांना दादांच्या विश्वासू टीमची गरज लागेल. अनेक राजकीय विश्लेषकांच्या मते या क्षणी सुनेत्रा पवार यांचंच नाव सर्वात योग्य होतं. कारण दादांच्या निधनानंतर कार्यकर्त्यांमध्ये असलेली सहसंवेदना सुनेत्रा वहिनींच्या पाठीशी आहे. त्या एक सर्वसमावेशक चेहरा आहेत. पवार घराण्यातील सून असल्याने त्यांना पक्षातील सर्व गट मानतात. जय आणि पार्थ पवार यांना संधी दिली असती तर पक्षांतर्गत बंडाळी होण्याची शक्यता नाकारता येत नव्हती. सुनेत्रा वहिनींमुळे सर्वांना एकत्र ठेवणं सोपं झालं आहे आणि पक्षाला एक स्थैर्य प्राप्त झालं आहे. राजकारण हा काट्यांचा रस्ता आहे हे सुनेत्रा पवारांना चांगलेच ठाऊक आहे. ज्या सत्तेसाठी आणि खुर्चीसाठी दादांनी आयुष्यभर संघर्ष केला त्याच खुर्चीवर बसून आता त्यांना दादांचे अपूर्ण स्वप्न पूर्ण करायचे आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात सुनेत्रा पवार यांची ही सेकंड इनिंग अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. त्या उपमुख्यमंत्री म्हणून कशा कामगिरी करतात, मंत्रालयातील अजितदादा स्टाईल दबदबा त्या कायम राखतात का हे लवकरच स्पष्ट होईल. याआधी ॲक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर म्हणून राजीव गांधी आणि मनमोहन सिंग यांच्यासारखे नेते अनपेक्षितपणे महत्त्वाच्या पदांवर आले, पण त्यांनी आपल्या कर्तृत्वाने स्वतःचा ठसा राजकारणात उमटवला आणि एक यशस्वी नेता म्हणून इतिहासात त्यांची वर्णी लागली. सुनेत्रा पवारांबाबतही अशीच काहीशी वेळ येऊन ठेपली आहे आणि अगदी अपघाताने त्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री झाल्या खऱ्या, पण त्याही या दोहोंप्रमाणे आपलं अस्तित्व निर्माण करतील का, एक यशस्वी प्रशासक म्हणून नावारूपास येतील का आणि लोकांच्या अपेक्षांना पूर्ण उतरतात का हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. पण एक गोष्ट नक्की, नियतीने त्यांच्यावर जो आघात केला आहे त्याला त्यांनी ज्या धैर्याने तोंड दिलं आहे ते पाहून महाराष्ट्र आज त्यांच्या पाठीशी उभा राहिला आहे. वहिनी आता मॅडम झाल्या आहेत, पण त्या दादांसारखं काम करतील का याकडेच संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलं आहे.